चित्रास लायब्ररीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी ह्याचा पार्ट 1 टाकलं होतं की आम्ही रत्नागिरीला फिरायला गेलो आहे त्याचा, आणि हा सेकंड पार्ट आहे. तर आता आम्ही चाललो आहोत गणपतीपुळ्याला. तर मी आता तुम्हाला दाखवते गणपतीपुळ्याला जाताना छान छान असं आम्हाला दिसलेली ठिकाणं वगैरे. तर आम्ही आता गणपतीपुळ्याला जाताना तिथे मध्येच आम्ही उतरलो. खूप छान असं दृश्य होतं, वरून छान दिसत होतं समुद्र, त्याच्या लाटा. तर तिथे थांबलो. आहेत ना सगळे. आता कुठे आलेस तू? गणपतीपुळ्याला आलो आता आम्ही चाललोय मंदिराच्या दिशेने. लोक पण खूप आलेत, गाडी पार्किंगला जागा नाही. आता उन्हाळ्याची सुट्टी आहे त्यामुळे खूप गर्दी झाली गणपतीपुळ्याला. आणि इथे जाताना म्हणजे आपल्याला ना आजूबाजूला स्टॉलसुद्धा आहेत, काय ना काय खायला आपण काही ना काही घेऊ शकतो. असे खूप स्टॉल आहेत. हे काय आहे? लाकडी खेळणी. बोटी वगैरे आहेत का? काय आहे हे? चालेल. मी घेऊ हातात? चालेल. फायनली आम्ही आता पोहोचलो गणपतीपुळ्याच्या मेन गेटला, आणि खूप गर्दी आहे. आता पुढे जाऊन बघू लाईन आहे का. आतमध्ये जाता जाता आम्हाला दिसत होते ते म्हणजे करवंद, जांभळं, कैरी, साठ, असं खूप काही काय असं जो रानमेवा असतो तो इथे होता. तसेच भाजलेले आपले जे फणसाचे गरे असतात ते वगैरे होतं. इकडे आम्ही ओटी घ्यायला थांबलो होतो, आणि समोरच आम्हाला दिसलं ते म्हणजे पूर्ण असं पेंटिंग केलेलं होतं. बाप्पाचे वेगवेगळ्या म्हणजे नावाचे वेगवेगळं असं हे बनवलेलं बाप्पाचे चित्र, प्रत्येकाच्या नावाप्रमाणे तसे चित्र बनवलेलं बाप्पाचे. आणि बाकी इतर चित्रसुद्धा होते, चित्राने सॉरी म्हणजे स्केच केलेलं होतं, आणि खूप छान प्रकारे केलं होतं. म्हटलं तुम्हालासुद्धा दाखवावं. आत्ता आम्ही चाललो आहोत बाप्पाच्या दर्शनाला, आणि तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे. त्यामुळे मी जास्त इकडे शूट नाही केलं, कारण खूप वेळ लाईनमध्ये लागणार होता. फायनली 1 ते 1.5 तासानंतर आमचं दर्शन झालं बाप्पाचे. ते पण नीट नाही झालं, पटपट आपल्याला पाया पडून बाहेर हे करत होते, त्यामुळे दर्शन झालं तसं. आणि आता मी बाहेर आलो आहोत इकडे, आणि ती खूप गर्दी होती, पण समोर समुद्र होतं, छान वाटत होतं. तर आता आमचं दर्शन झालं आहे. आता निघतो, काहीतरी खातो, आणि अजून एका ठिकाणी जायचं आहे, मग तिकडे जाऊ. तर आता जेवायला चाललो. आमचं जेवे वगैरेपर्यंतच लेट झालं, त्यामुळे काही जेवताना मी काही शूट नाही केलं. पण आणि आम्हाला इथे प्राचीन कोकणला यायचं होतं, त्यामुळे आम्ही जास्त गणपतीपुळ्याच्या बीचवर पण नाही गेलो फिरायला, डायरेक्ट इकडे जेवून आलो. तर आता मी तुम्हाला इकडचं दाखवते कसं आहे ते.
तर आता आम्ही प्राचीन कोकणला आलो आहे. आता तिकीट काढतो. ते गणपतीपुळ्याच्या बाजूलाच आहे प्राचीन कोकण. तर बघू आता तिकीट किती आहे, कसं आहे, काय ते मी तुम्हाला सांगते. तर आमची तिकीट काढून झाली आहे. 50 रुपये एका माणसाची तिकीट आहे आणि प्लस जर तुम्हाला कॅमेरा न्यायचा असेल तर त्याचे 50 रुपये. तर आम्ही तिकीट काढली आणि आता आम्ही एंट्री गेटने आतमध्ये गेलो आहोत. किती एंट्री? हा आहे संकासूर. आता आपल्याला आपल्यासोबत एक गाईड असेल, तो सगळं सांगणार. प्राचीन कोकणमध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे. या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन येथे काम करत आहोत. आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना दैवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाईल. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही येथे एक नक्षत्रबाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते. तुम्ही एक्झिट करताना बाहेर लावलेला बोर्ड पाहू शकता. ज्यांच्याकडे कॅमेरा आयडी आहे त्यांनी फोटो काढत चला. एक्झिटचा रस्ता वेगळा आहे. हा पिंपळपार आहे. आपण कोकणी माणसे वड पिंपळ यांना पवित्र मानतो. तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीके मानलेली आहे. याला पिंपळपार असे म्हणतात कारण हा जो दगडी कट्टा बांधलेला आहे त्याला कोकणी भाषेत पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आला. हा जेव्हा बांधण्यात आला तेव्हा येथे एक पिंपळाचे रोप लावण्यात आले. म्हणजे हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुनाच आहे. हा शिलालेख आहे. या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेत कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर असे वर्णन केले आहे. हिरवे तळ कोकण, सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. या कवितेत नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ स्वर्गातील इंद्राची बाग. ती जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ, गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून आपण पाहणार आहोत 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती आणि परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना वाकून या. बाबा बाबा তো অবভিয়াসলি এটা দিনে 4-5 বার এগুলোই করে তোদের হোয়াট ডু টু স্পিক তোরা সেটা করেই রেখে আরে হ্যাঁ চিত্রা আমি না আমাকে বলেছে যে আমি নিয়েছি ব্যাগে থাকা উচিত না যাওয়ার আগে রেখে গেছে এই বাবা নিচে দেখো তাকি Yes, we had Lord Pershurama, our sacred लॉर्ड परशुराम. ও परशुराम बाबू एक मिनिट थांबो ना बेटा तुम्ही एकला एकला कोथळ्यात
हे आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणात उल्लेख आला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण जिथे उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले व त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या कोकण प्रदेशाची निर्मिती केली. दाखवलंय सापाची शिकार करताना. तरस या कोकण प्रदेशाची निर्मिती केली. या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात. हे सारे कोकण दऱ्याखोऱ्यांनी वेढलेले आहे. सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही इतकी दाट अरण्ये, वाघ, अस्वले, गवे, रेडे यांसारखी जंगली श्वाप होते. 200 ते 250 प्रकारच्या औषधी वनस्पती. हा शेतकरी आहे. याचं गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका. आमच्या गावातील महत्वाचा उत्पादक घटक होता. हा एकमेव धान्याचं उत्पादन करीत असे आणि 12 बलुतेदार, खोत व राजा यांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम शेतकरी करीत असे. पूर्वी त्याचं घर असायचं, तसंच आम्ही येथे उभारलं आहे. ही जी चूल आहे तिला कोकणी भाषेत पिरसा असे म्हणतात. ती सतत पेटती ठेवली जायची, कारण पूर्वी घरामध्ये लायटर किंवा माचीस नव्हता. शेतकऱ्याच्या बायकोला जर स्वयंपाक बनवायचा असेल तर तिथले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाकघरातली चूल पेटवीत असे. जर हा विस्तव विझला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या असत, त्या एकमेकावर घासून हा विस्तव केला जात असे. ही कोयनी आहे. हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जातो. पाठीमागे वेलीने बांधून ती पाण्यामध्ये ठेवली जाते. अंतर्गत रचना अशी आहे की आत गेलेला मासा बाहेर येत नाही. ती शेणाने सरवलेली टोपली आहे. तिला कणगी असे म्हणतात. शेतकरी धान्य साठवण्यासाठी तिचा वापर करतो. ही शेतकऱ्याची बायको आहे. ती शेतकऱ्याची मुलगी आहे. तो पाळणा आम्ही शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे, कारण शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा आलत असे. म्हणजे एका शेतकऱ्याला 8 ते 10 मुलं होती. म्हणजेच पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात होती. हे उचल आहे. याचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जातो. समोर गौरी गणपतीचा सण दाखवलाय. इथे लहान मुलाला खेळताना दाखवलंय. बॉडी किती आहे. हा कुंभार आहे. गावातील मातीशी संबंधित कामे हा कुंभार करीत असे. गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करणे, दिवाळीचे दिवस आले की पणत्या तयार करून त्या प्रत्येकाच्या घरोघरी पोचवण्याचे काम हा कुंभार करीत असे. हे जे सफेद रंगाचे मडके आहे ते माडी काढण्याचे मडके आहे. कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात आहे. त्याला नारळ येण्याआधी पोय येते. तिला आडवा काप दिला जातो. बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो झाडपाला आतील माडी शोषून घेतो आणि थेंब थेंब गळणारी माडी हे मडके वरचेवर लावून त्यामध्ये साठवली जाते. काळाच्या ओघात 12 बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट झाले, परंतु माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे. सोनार आहे. सोनार हा गावातील महत्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असते. याच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र व अन्य वेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असते. हा वाणी आहे. चौले, राजापूर, दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, हस्तिदंती वस्तू, शंख, शिंपले, हिरे, माणिके इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करीत असे. त्याबदल्यात सर्व जगातून भारतामध्ये सोने येत होते. भारताने जे सुवर्ण युग अनुभवले त्याचे प्रवेशद्वारे ही कोकणची बंदरे होती. मग सुतार आहे. कोकणातील 12 बलुतेदार दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहेत त्या मी येथे दाखवले आहेत. त्यापैकी हा सुतार.
सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीच्या लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध आहे. याच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळतील. इकडे दरवेळी दाखवल्या अस्वलाचा खेळ करणारा आणि इकडे गारुडी दाखवल्या सापाचा खेळ करणारा. बाबू देखले बेटा बॅग देखली बेटा देख सांप और मंगूस. हा लोहार आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे सुतार बनवून देत असे त्याप्रमाणे त्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नागराचे फाळे इत्यादी. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी हा लोहार बनवून देत असे. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काहीशा वर्षापूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंज आलेला नाही. त्याची दर दसऱ्याला पूजा केली जाते. तेली आहे. पूर्वी कोकणी माणसे आपल्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असत. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे नेत असे व तेली त्याच्या देखत तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाणा आहे. याला खुंटा असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते. हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेत लाट असे म्हणतात. ही लाट या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. जोखडाला बैल बांधला जातो. या आडव्या लाकडावर दगड ठेवून स्वतः तेली त्यावर बसतो. हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून तेल निघते. हे तेल भरून काढायचे असेल तर प्रथम जोखडाचा बैल सोडायचा. जोखड बाजूला केले जाते. आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर पुन्हा सर्व क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजेच पूर्वी तेलाला पसा ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. हा बुरुड आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय हा जातीनिहाय होत असे. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. म्हणजे बांबूंच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा बुरुड करीत असे. हे सूप आहे. ही फुलांची परडी आहे. ही रोवळी आहे. हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यात केला जातो. जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा आपल्या घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रोवळीमध्ये दिवा लावून त्या हातात घेऊन उभ्या असतात. जर शुभ कार्य पार पडेपर्यंत हा दिवा विझला तर ते अशुभ मानले जाते. अजूनही आमचे चाकरमान्यांचे मुंबईला जर लग्न असेल तर ही रोवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते. मुंबईला सर्व काही मिळते पण ही रोवळी मिळत नाही. हे स्वयंपाकघर आहे. पूर्वी प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती होती. कोणत्याही 2 समाजाची खाद्य संस्कृती ही समान नव्हती. म्हणजे कोकणी माणसाची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे. आम्ही कोकणी माणसे आमच्या जेवणात भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो. कोकणात आल्यावर माशाची आमटी, उकडीचे मोदक व भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण न अनुभवल्यासारखेच आहे. पूर्वी घरांमध्ये दगड मातीच्या वस्तू असतात. पण एका साईडला खालताना पण दिसते. हे जे जातणीसारखे दिसते त्याला घिरट असे म्हणतात. जातणीमध्ये धान्य दळून निघते. घिरटामध्ये भात घातला जातो. अख्खा तांदूळ बाहेर येतो व कोंडा बाजूला होतो. हे मोदक पात्र आहे. म्हणजेच पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते. या चाळणीवर केळीचे पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जातात. हे झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे शेवया काढायचे लाकडी यंत्र आहे आणि ते लोखंडी यंत्र आहे. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये डाळ घातली जाते. हे दोन्ही साईडचे रॉड उलट सुलट फिरवले जातात. त्यामुळे आतील डाळ वाटून निघते. ही वाटलेली डाळ इथे खाली पडते. त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. वरती चहाची किटली आहे आणि बाजूला टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांबे आहे. खाली 3 डबे आहेत. बाजूला 2 चमचे आहेत आणि तो लॉक केलेला आहे. इथे दगडी उखळ आहे आणि लाकडी मुसळ आहे. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत. इथे काही लाकडी चमच्यांचे प्रकार लावले.
मावरा बाजार. ए मुंबईची बाय. हा कासार आहे. मघाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्याप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला आहे. पूर्वी कोकणामध्ये मुलींची लग्ने वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत हा कासार या मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. जेव्हा या मुलीचे लग्न होईल तेव्हा तिचे वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत. या व्यतिरिक्त त्याला कोणताही मोबदला मिळत नसे. म्हणजेच हा कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष मोफत बांगड्या भरत होता. म्हणजेच पूर्वीची समाज रचना ही एकमेकाच्या विश्वासावर आधारलेली होती. हा पाणवठा आहे. पूर्वी प्रत्येक गावामध्ये भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे गावात पाणीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. गावात ज्या ठिकाणी उंचावर बारमाही पाणी असते तेथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाच्या साह्याने नेले जात असे. ग्रामदेवतेनंतर पाणवठा हे एकमेव ठिकाण आहे जिथे सर्व गाव एकत्र येत असे. लहान मुले अंघोळीसाठी व मासेमारीसाठी येत. स्त्रिया पाणी भरण्यासाठी व कपडे धुण्यासाठी, गुराख्यांसारखे व्यावसायिक गुरांना पाणी पाजण्यासाठी या ठिकाणी येत असत. वरती खवल्या मांजर दाखवले. हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम चर्मकार करीत असे. याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगते की जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. एका पर्वतात एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेत अजूनही जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देव हे एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक काही वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकराचे पावित्र्य हे कमी होऊ लागले. शंकराला ते मान्य होणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी तो गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब पण श्रद्धाळू व नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता त्याला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवो भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर देवस्थान आहे त्या ठिकाणी गेल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व त्याला दर्शन दिले. त्याला सांगितले की आजपासून मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला शंकराची मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशज करतो. म्हणजे मार्लेश्वर हे असे देवस्थान आहे की तिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही. तयार केले. माहिती मराठी शब्दाचा अर्थ ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत होता की तिथून त्याचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असते. हे लोक ज्यावेळी गावामध्ये येत असत त्यावेळी त्यांच्या पायामध्ये चामड्याच्या वाणा, हातात घुंगराची काठी व खांद्यावर फाटकी घोंगडी या वेशभूषेत येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर हा 100 ते 125 गायींचा 5 ते 25 म्हशींचा मालक होता. प्रत्येक गायी म्हशीची किंमत 8 ते 10 हजारापर्यंत होती. या सर्वांची जर विक्री करायचे म्हटले तर त्याची किंमत काही लाखापर्यंतच असते. इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणी लोकांचे राहणीमान साधे असल्यामुळे त्याची ही राणी अशी साधी होती. इथे बकरीची गोठणी आहे. जंगली श्वापदापासून संरक्षण होण्यासाठी ती अशी उंचावर बांधली आहे. त्याच्या आतमध्ये आहे. याच्या आतील लाल रंगाच्या घोडापासून कात तयार केला जातो जो आपण पानामध्ये लाल कलर येण्यासाठी खातो.
ही कातभट्टी आहे. जे खैराचं झाड आहे ते तोडून त्याच्या आतमधल्या भागाचे तुकडे करून या पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जाते. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मटक्यामध्ये एका विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो. तो पाक सावलीत सुकत घालून त्याच्या वड्या पडल्या जातात. कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. तुम्ही ते मुखवटे घालून फोटो काढणार असाल तर काढू शकता. पुढे आमचं शॉप. रावण आणि उंदीर, नरसिंह. आम्ही चाललो आहेत शंकर शिंपलेचं हे बघण्यासाठी, पण तिकडे आतमध्ये अलाउड नाही आहे फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढायला. बाहेरून फक्त दाखवू शकतो आम्ही. शंकर शिंपल्यांची तर आता आमचं प्राचीन कोकणसुद्धा बघून झालं आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चित्रास लाईफ डायरीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.